12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग गुजरात प्रांतातील काठियावाड भागात समुद्रकिनारी सोमनाथ नावाच्या जगप्रसिद्ध मंदिरात स्थापित आहे। पवित्र प्रभास परिसरात असलेल्या या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा महिमा महाभारत, श्रीमद भागवत आणि स्कंद पुराण इत्यादींमध्ये तपशीलवार वर्णन केलेलं आहे। सोमनाथवर सुमारे 17 वेळा हल्ला केला गेला होता। असे म्हणतात की सोमनाथ मंदिरातील शिवलिंग हवेत वसले होते। हा कुतूहलाचा विषय होता आणि वास्तुकलेचा हा एक अनोखा नमुना होता। चुंबकाच्या शक्तीमुळे शिवलिंग हवेतच राहिला हे पाहून महमूद गजनवी स्तब्ध झाला। महमूद गजनवीने 124 मध्ये सुमारे 5000 साथीदारांसह सोमनाथ मंदिरावर हल्ला केला। तेथील संपत्ती लुटली आणि मंदिर नष्ट केले। मंदिराच्या रक्षणासाठी हजारो निशस्त्र लोक मारले गेले। मंदिराच्या आत पूजा करणारे किंवा दर्शन घेणारे आणि मंदिराच्या रक्षणासाठी निशस्त्र धावून आलेले गावकरी असे मरण पावलेले लोक होते। मंदिर उद्ध्वस्त झाले, तटबंदी कोसळली, शिवलिंग तोडून 6.5 टन सोने गजनीच्या दिशेने पाठवले गेले। सोमनाथ मंदिराचे प्रसिद्ध दरवाजे देखील सोबत पाठवले गेले। मंदिरातील मूर्ती गजनी आणि अलाउद्दीन खिलजीच्या सेनापती उलुग खान यांनीही नेल्या होत्या। त्या दोघांनीही गजनी आणि दिल्ली या आपापल्या शहरातील मशिदींच्या पायऱ्यांमध्ये मूर्ती बसवल्या। सोमनाथ मंदिर ह्या देशाचे अस्मितेचे प्रतीक बनले होते की त्यावर राज्य करणाऱ्या अनेक सेनापती, मग ते मराठे असोत की परदेशी ब्रिटिश, त्यांचा मुख्य दरवाजा परत आणणे हा प्रतिष्ठेचा विषय होता। 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा शक्ती जरा कमकुवत झाली होती। अशा परिस्थितीत एक मराठा योद्धाने पुन्हा मराठा शक्तीचा हादरा दिला। त्या मराठा शूराचे नाव महादजी शिंदे होते। महादजींमुळे मराठ्यांची स्तुती पुन्हा एकदा देशभरात होऊ लागली। अशा स्थितीत सोमनाथ मंदिराचा मुख्य दरवाजा पुन्हा मंदिरात यावा असे गुजरातच्या दौऱ्यातही महादजींना वाटले। ही प्रतिज्ञा घेऊन महादजींनी लाहोरवर हल्ला केला। ही घटना 1782 मध्ये घडली। त्यांचा सामना महमूद शहाशी झाला। वास्तविक सोमनाथ मंदिराचा मुख्य दरवाजा लाहोरच्या महमूद शहाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। विजयानंतर त्यांनी आपल्या सोबत 3 चांदीचे दरवाजे आणले, परंतु पुजाऱ्यांनी ते घेण्यास नकार दिला कारण ते कितीतरी काळ मशिदीत होते। नंतर दरवाजे महादजी शिंदे यांच्याकडून सिंध्या घराण्याला मिळाले आणि सध्या ते महाकाळेश्वर मंदिर आणि उज्जैनच्या गोपाळ मंदिरात आहे। महादजी हे मराठा सरदार राणोजी शिंदे आणि राजपूत आई चिमाबाई यांचे अपत्य होते। मराठा इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजा रघुजी भोसले यांच्यानंतर महादजी शिंदे हे महान सेनानी मानले जातात।